हॅलो एव्हरीवन, मी शारदा पृथ्वीराज जगता. माझं आणि सरांचं कनेक्शन मुरली यांच्याकडे झालेलं. जस्ट मी ते काहीतरी मला ते लेक्चर सांगत होते आणि त्यांचा लास्ट सेंटेन्स होता सोलवर, आणि मी सोल डायमेन्शनवर अभ्यास करते. तर आता सुद्धा मी सगळ्यांच्या आभार मानते की आपण एकदम वेगवेगळ्या लेवलचे सोल एकत्र आलो आहे, आणि म्हणून आपल्या एकमेकांचे छान कनेक्शन पण झालं आहे आणि आपण हॅपी एकमेकांबरोबर 3 दिवस एकत्र राहिलो. तर त्या सोल ह्या सेंटेन्सवर त्याविषयी कनेक्ट झाले आणि त्यांनी मला मुद्रा शिकवल्या आणि रिअली 2 ते 3 महिन्यामध्ये माझ्या खूप चेंजेस झाला. म्हणजे मी खूप कामनेस फील करते. पहिले मला काही अडचणी होत्या बॅकच्या, त्या बऱ्याचशा कमी झाल्या आणि खूप कॉन्फिडंट वाटते. ऑलरेडी कॉन्फिडन्स बहुतेक मुंबईकरांकडे असतो, पण अजून असं वाटते की हां नाही, म्हणजे इकडे येताना असं वाटलं तर बापरे, मी आज एकटी येणार ट्रेनिंग वगैरे कधी आले नव्हते, पण एक शक्ती घेऊन आली असं मला वाटलं की नाही मला जायचंच आहे. मग सरांनी मला फोन केला, इकडे पाऊस पडतोय तुमच्याकडे बरोबर कोणी आहे का. पण ते दत्त महाराजांनी माझ्याच ह्याच्यामध्ये केबीमध्ये एक गुरुचरित्र वाचण्यासाठी मुंबईतूनच आलेले जेंट्स होते. म्हणजे हे सगळ्या गोष्टींच्या नकळत अशा सुंदर घडल्या की खूप छान वाटलं या सगळ्यात. आणि ह्या सरांनी म्हटलं तसं रिअली त्या सरांच्या सगळ्या फॅमिलीसाठी मी नेहमी ग्रेटफुल असेल, कारण का तुम्ही आम्हाला एवढा वेळ देताय, शिकवताय. त्यामुळे आम्ही खूप छान प्रगती करू शकतोय. आणि माझे मिस्टर आहे ते अध्यात्मापासून खूप लांब आहेत आणि त्यांना बिलकुल कुठल्याच गोष्टी पसंत नाही पडत. पण गेल्याच महिन्यात मला वाटतं ते त्यांचे 5 मित्र घेऊन इथे आले आणि फारसं काही करू शकत नाही बिझनेसमध्ये आणि मुंबई म्हणजे हे करायला वेळ नाही लागत. पण रात्री झोपताना आ ई ओ हे मंत्र करायला ते मला पण म्हणजे माझ्यासाठी वेट करतात. म्हणजे रात्री आम्हाला सगळ्यात 12-1 वाजतो ते थांबतात तोपर्यंत. आणि त्याच्यामुळं माझं आणि त्यांचं रिलेशन एका छान सोल डायमेन्शनवर आलेलं आहे. कारण मी पूर्णपणे स्पिरिच्युअलच्या अगदी इथे आहे आणि ते मात्र अगदी त्याला आहे की नावापुरतं की हां ही सांगते ना मग ठीक आहे. पण आता जो त्यांचा बदल झाला आहे तो खूप छान झाला आहे. तर हे सगळं सरांमुळे घडते. म्हणजे अगदी त्यांनी जर डीप कॉन्शियसली खूप केलं तर खूप छान परिणाम होईल. पण फक्त मंत्रावरून सुद्धा त्यांना खूप रिअलायझेशन व्हायला लागलं की त्यांना कसं बोलून दाखवलं की मी इमोशनल खूप राहिलो आयुष्यभर. तितकं इमोशन्स मला हँडल करता आलं नाही, हे माझं चुकीचं होतं. म्हणजे हे